बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या इथे झालेल्या राड्याप्रकरणी शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या विशाखा राऊत आणि रेणुका विचारे यांनी केली आहे। मात्र शिवाजी पार्क पोलिसांनी शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा नोंदवून घेण्यासाठी नकार दिलाय। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झालेला होता आणि या प्रकरणामध्ये ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले आहेत। आदित्य ठाकरे या सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावरती आहेत। सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला, पण आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्गामध्ये येण्याच्या आधीच राणे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना हा वाद रंगलाय। नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरती टीका केली आहे, तर याला प्रत्युत्तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी दिलाय। आदित्य ठाकरे या सिंधुदुर्गामध्ये खळ्यामध्ये बैठका घेणार आहेत आणि यावरून जोरदार या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे। तर वैभव नाईकांनी सुद्धा नितेश राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। राणेंच्या आरोपांना भीक घालत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। शिंदे समिती आज नागपूरच्या दौऱ्यावरती आहे। मराठा कुणबी मराठा या नोंदी आणि त्याचा शोध मोहिमेचा आढावा ही समिती घेणार आहे। नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये शिंदे समिती बैठक घेणार आहे आणि त्या अनुषंगाने उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळीचे दाखले, शैक्षणिक आणि महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज आणि इतर सगळ्या ज्या नोंदी आहेत, जुने अभिलेख आहेत, याबद्दलचा सुद्धा ते आढावा घेतील। आजच्या बैठकीमध्ये नागपूर विभागातील 6ही जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित राहतील। मराठा आरक्षण ओबीसी मधून देण्याची मागणी केल्याच्या नंतर कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे। घरकुल घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी माजी मंत्री सुरेश जैन यांची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेतली आहे। मंत्री गिरीश महाजनांनी सुरेश जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि यावेळी गिरीश महाजन यांनी सुरेश जैन यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद देखील घेतला। दरम्यान या भेटीच्या नंतर सुरेश जैन आणि गिरीश महाजन यांची 20 मिनिटं बंद द्वाराआड चर्चा झाली आहे। नेमक्या कुठल्या विषयांवरती ही चर्चा झाली हे जरी स्पष्ट नसलं तरी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। गोवा ते मुंबई कोल्हापूर मार्गे जाणाऱ्या एका बसचा भीषण असा अपघात झालेला आहे। यामध्ये पुण्यातील एकाच घरातील 3 जणांचा मृत्यू झालाय। कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड पुईखडीजवळ वळण घेत असताना ही बस उलटली आणि हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळते आहे। नीलू गौतम, रिधिमा गौतम आणि सार्थक गौतम असं मृत पावलेल्या या 3 जणांची नावं आहेत। कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाची 3 पथकं आणि एका रेस्क्यू पथकाकडून इतर प्रवाशांना या बसमधून बाहेर काढण्यात आलंय। या अपघातामुळे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती आणि आता इथली परिस्थिती पूर्ववत झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये हवेत प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहन चालक आणि विक्रेत्यांवरती महापालिकेनं कारवाई केली आहे। तब्बल 604 जणांना महानगरपालिकेनं नोटिसा बजावल्यात। 13 दिवसांमध्ये दंडात्मक कारवाई करत एकूण 53 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। ढाबा, बेकरी, रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या स्वयंपाकघरामधून वायू प्रदूषण होतं। डिझेल जनरेटरचा वापर करून वायू प्रदूषण केलं जातं। कारखाने आणि लघुउद्योग यामधून वायू प्रदूषण, खोदकाम आणि बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कापड न लावता आणि पाणी न शिंपडल्यामुळे धूळ निर्माण होते। या सगळ्यांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर आणि थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर आता पर्यटन स्थळी थंडी वाढलेली आहे। या गुलाबी थंडीमध्ये पर्यटकांची या निसर्गरम्य पर्यटन स्थळी रेलचेल बघायला मिळते आहे। स्वेटर्स, कानटोप्या या सगळ्या परिधान करून बाजारपेठांमध्ये सुद्धा हे सगळे पर्यटक फेरफटका मारताना दिसतात। गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वरमधील पारा काहीसा घसरतोय। शहरी भागापेक्षा वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये थंडीचं प्रमाण अधिक आहे। शहरामध्ये थंडीसोबतच गार वारे वाहताना दिसत आहेत। मागील काही दिवसांपासून रात्री 9 ते 10 वाजल्यापासून या थंडीला सुरुवात होते। पहाटे कडाक्याच्या थंडीचा सुद्धा अनुभव घेताना दिसत आहे। राज्यातील मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती पपईची लागवड केली जाते। यावर्षी पपई तोडणीच्या हंगामाच्या सुरुवातीला व्यापाऱ्यांकडून पपईला 25 रुपये किलोचा दर दिला गेला होता। मात्र 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची निराशा झाली आहे। पपई तोडणीला वेग आल्याच्या नंतर व्यापाऱ्यांनी पपईचे दर 25 रुपयांवरून 15 रुपयांपर्यंत खाली आणलेत। पपईच्या कमी झालेल्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि त्यामुळे संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 10 महिन्यांमध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे 93 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। मात्र शासन दरबारी 54 शेतकरी आत्महत्येची प्रकरणं अपात्र ठरवण्यात आली आहेत। केवळ 37 शेतकरी आत्महत्या शासनाच्या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाकडून 1 लाख रुपये देण्यात येतात, परंतु निधी देताना सुद्धा समित्या आखडता हात घेत असल्याचं प्रत्यक्ष चित्र दिसतंय। शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी व्हावं याकरिता सरकारसह अनेक सामाजिक संघटना प्रयत्न करतात। मात्र नापिकी आणि कर्जबाजारीपणा याला कंटाळून
शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. मनसेचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष रमेश घंगारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिंगणघाट शहरातील राहत्या घरी त्यांनी गळफास घेतलाय आणि आपलं आयुष्य संपवलंय. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यातील मनसैनिकांसह सर्वसामान्यांमधून सुद्धा हळहळ व्यक्त होते आहे. घरी कुणीही नसताना घंगारे यांनी छताच्या कडीला दोरीने गळफास घेतला आणि आपलं आयुष्य संपवलं. एक मनमिळावू व्यक्तिमत्व, कार्यकर्त्याच्या हाकेला धावून जाणारा जिल्हा उपाध्यक्ष अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते सक्रिय पदाधिकारी होते. पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये नीरा भीमा जलस्थिरीकरणाच्या बोगद्यामध्ये 2 शेतकरी कोसळल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशिरा घडली होती. या दोघांचाही रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. अखेर रात्री या दोघांचे सुद्धा मृतदेह सापडलेत. अनिल नरुटे आणि रतिलाल नरुटे अशी या 2 शेतकऱ्यांची नावं आहेत. क्रेनच्या सहाय्याने हे दोघे खाली उतरत होते आणि यावेळी क्रेन तुटली आणि हे दोघे सुद्धा बोगद्यामध्ये कोसळले. साधारणतः 250 ते 300 फूट खाली कोसळल्यामुळे त्यांचा या सगळ्या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. 1,500 रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नायिकाला अटक करण्यात आली आहे. लक्ष्मीकांत टाकणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदारावरती शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक टाळण्यासाठी पोलीस नाईक टाकणे यांनी 1,500 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अशा लाचखोर पोलिसांमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे. उल्हासनगर शहरातील विविध उपक्रमांचं भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे. भूमिपूजनाच्या वेळी अनेक राजकीय नेते आणि महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. यामध्ये उल्हासनगर 5 दुर्गपाड्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन करण्यात आलंय. तर उल्हासनगर 4 मधील सुभाष टेकडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळा पूर्णाकृती करण्याचं भूमिपूजन आणि चांदीबाई कॉलेज समोरील रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलाचं सुद्धा भूमिपूजन पार पडलंय. आज उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेची शक्यता आहे. पहाटेपर्यंत बोगद्यामध्ये 57 मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आलं असून आता कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ 6 मीटर इतकं अंतर शिल्लक आहे. बोगद्यामध्ये अडकलेले कामगार लवकरच बाहेर येण्याचा अंदाज आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम बोगद्याच्या आतमध्ये शिरलेली आहे. तर सुटकेच्या नंतर डॉक्टर हे कामगारांची तपासणी करतील आणि यासाठी रुग्णालये सुद्धा सज्ज ठेवण्यात आली आहेत. बोगद्याच्या बाहेर वैद्यकीय पथकं आणि रुग्णवाहिका सुद्धा तैनात आहेत.